मेरे प्यारे बच्चे, सबको नमस्कार। आप कैसे हैं? ठीक है ना? पिछले कक्षा में हम रविदास के दोहे पढ़े। आज मैं आपको अपने किताब के पहला गद्य खंड सिखाना चाहती हूँ। ये क्या है? यह एक सिक्का है, सिक्का कोइन। इसका कितना वश है? इसका कितना वश है? 2 वश है, हेड एंड टेल। इस प्रकार हमारे जीवन में भी 2 वश है। क्या क्या है वह? सुख और दुख। दुख न तो हमें सुख का पहचान न कर सका। एक कहावत है, सुख बांटने से दुगना होता है और दुख बांटने से आधा होता है। लेकिन दुनिया में ऐसे कुछ लोग हैं, उनको दुख बांटने के लिए कोई भी नहीं। उनको दुख प्रकट करने का अधिकार ही नहीं। ऐसे एक औरत कहानी मैं आज आपको सुनाऊं। कहानी का नाम है दुख का अधिकार। कहानीकार है यशपाल। मनुष्यों की पोशाकें उन्हें विभिन्न श्रेणी में बांट देती है। प्रायः पोशाक ही समाज में मनुष्य का अधिकार और उनका दर्जा निश्चित करती है। मनुष्यों की पोशाकें मीन्स ड्रेसेस। पोशाकें वस्त्र, कपड़ा, पहना, ड्रेस। മനുഷ്യന്റെ ഡ്രസ് ആണ് വസ്ത്രം ഉന്നെ വിഭിന്ന ശ്രേണി में बांट देती है। विभिन्न श्रेणी मीन्स क्लास, डिफरेंट क्लासेस। इതാണ് क्लास എന്ന് വെച്ചാൽ ഹൈ क्लास, लो क्लास, मिडिल क्लास। तो मनुष्य को पोशाकें मनुष्य को विभिन्न श्रेणी में बांट देती है। कभी कभी पोशाकें की समाज में उनका अधिकार और दर्जा निश्चित करते हैं। उनका अधिकार और दर्जा वह किस दर्जा का है, किस क्लास, ഏത് ക്ലാസ്സിലാണ് എന്ന് വെച്ചാൽ ഹൈ ക്ലാസ് ആണോ, ലോ ക്ലാസ് ആണോ, മിഡിൽ ക്ലാസ് ആണോ എന്ന് ഉള്ളതും അവന്റെ സമൂഹത്തിൽ അവന്റെ അധികാരവും നിശ്ചയിക്കുന്നത് ആരാണ്? ഡ്രസ്, കപ്പട, വസ്ത്ര। वह हमारे लिए अनेक बंदे दरवाजे भी खुले देते हैं। हम अच्छी तरह के कपड़े पहनकर जाते तो बंदे दरवाजे भी हमारे लिए खुले देते हैं। इसका मतलब क्या है? हम अच्छे कपड़े पहनने जाते तो वे लोग हमें क्या समझते हैं? वे हमें अमीर और हाई क्लास का समझते हैं और हमारे लिए उचित काम वे करते हैं। परंतु कभी ऐसी भी परिस्थिति आ जाती है कि हम जरा नीचे झुककर समाज की निचली श्रेणी की अनुभूति को समझना चाहता है। लेकिन कभी ऐसी ही परिस्थिति आती है, हमें समाज के निचली श्रेणी के लोगों के अनुभव को पहचानना चाहते तो यह पोशाक है वहाँ एक बाधा पड़ जाता है। എന്താണ്? നമ്മൾ ചിലപ്പോൾ സമൂഹത്തിലെ താഴ്ന്ന നിലയിലുള്ള ആൾക്കാരുടെ അനുഭവങ്ങൾ നമുക്ക് അറിയണം, മനസ്സിലാക്കണമെന്ന് തോന്നിയാൽ പോലും ചിലപ്പോൾ ഈ വസ്ത്രങ്ങൾ അവിടെ നമുക്കൊരു തടസ്സമാകാറ് ഉണ്ട്. നല്ല വസ്ത്രമൊക്കെ ധരിച്ചിട്ട് നമുക്ക് താഴ്ന്ന സ്ഥലങ്ങളിലേക്ക് ഇറങ്ങി ചെല്ലാനൊക്കെ ഒരു ബുദ്ധിമുട്ടുണ്ടാവും എന്നാണ് ലേഖകൻ ഇവിടെ പറയുന്നത്. उस समय यह पोशाक भी बंधन और अड़चन बन जाती है। उस समय हमारे पोशाक वहाँ हमें एक बाधा पड़ जाती है। अड़चन का अर्थ है बाधा, रुकावट। जैसे वायु की लहरें कटी हुई पतंग को सहसा भूमि पर नहीं गिर बने जाती, उसी तरह खास परिस्थिति में हमारी पोशाक हमें झुक सकने को रोका रहती है। कटे हुए पतंग हमेशा क्या करते हैं? नीचे गिर जाते हैं। लेकिन वायु के झोंके से वह पतंग को वह उड़ा कर जाते हैं। उस समय उसको गिरने की इच्छा है तो वह गिर नहीं सका। उसी प्रकार है कभी कभी हमारा पोशाक अच्छे है तो हमें नीचे गिर न सका। वह कटे हुए पतंग के समान हमें उड़ा कर जाते हैं। समझा आपको? ഇതാണ് ലേഖകൻ പറഞ്ഞത്. ചില സമയത്ത് വസ്ത്രങ്ങൾ
നമ്മൾ താഴ്ന്ന നിലയിലുള്ള ആൾക്കാരുടെ അനുഭവങ്ങളെ തിരിച്ചറിയാൻ നമുക്ക് അവിടെ ഒരു തടസ്സമാകുമെന്നാണ് ലേഖകൻ പറയുന്നത്. പൊട്ടിയ പട്ടം പോലെ അത് നമ്മളെ ഉയരങ്ങളിലേക്ക് പറത്തിക്കൊണ്ട് പോകും. നമുക്ക് താഴോട്ട് വരണമെന്ന് ആഗ്രഹമുണ്ടെങ്കിലും എന്ത് ചെയ്യാൻ പറ്റില്ല. നല്ല വസ്ത്രങ്ങളൊക്കെ അണിഞ്ഞ് നമ്മൾ ഹൈ ക്ലാസ് ആയി പോയി കഴിഞ്ഞാൽ നമുക്ക് ചിലപ്പോൾ ലോ ക്ലാസ്സിലേക്ക് ഇറങ്ങാൻ പ്രയാസമുണ്ടാകുമെന്നാണ് ലേഖകൻ ഇവിടെ പറയുന്നത്. बाजार में फुटपाथ पर कुछ खरबूजे डेलियों में और कुछ जमीन पर बिक्री के लिए रखे जाने पड़ते थे. खरबूजों के समीप एक अखेड़ उम्र की औरत बैठी रो रही थी. खरबूजे बिक्री के लिए थे, परंतु उन्हें खरीदने के लिए कोई कैसे आगे बढ़ता. खरबूजों की बेचने वाली तो कपड़े के मुंह छिपाए सिर को घुटनों पर रखे फफक कर रो रही थी. बाजार के फुटपाथ में कुछ खरबूजे बेचने के लिए रखे हैं. कुछ खरबूजे डलिया पर है, कुछ जमीन पर रखे जाते हैं, वे बेचने के लिए है. खरबूजा का अर्थ क्या है? खरबूजा वाटरमेलन. तो बाजार के फुटपाथ पर क्या रखे हैं? कुछ खरबूजे बेचने के लिए रखे हैं. वहाँ बेचने के लिए एक अखेड़ उम्र की स्त्री बैठी है, औरत बैठी है. अखेड़ उम्र എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? आधे उम्र, अराउंड 60 years. एक औरत बैठी है, लेकिन वह कैसी बैठी है? उनका मुंह कपड़े से छिपाकर उनके सिर घुटनों में टके रखे बैठी है और फाफक कर रो रही है. इसे वहां बेचने के लिए है तो कुछ खरीदने के लिए भी लोग आने चाहिए, लेकिन यहाँ खरीदने के लिए कोई नहीं आया. इसका कारण क्या है? बेचने वाली रो रही है, फफक कर रो रही है. फफक कर रोना मीन्स എന്താണ്? ഏങ്ങി കരയുക. അപ്പൊ औरत कैसी बैठी थी? പിന്നെ മുഖ കപ്പടെ സെ ചിപ്പായെ, തന്റെ മുഖം വസ്ത്രം കൊണ്ട് മറച്ച്, അവർ സിർ ഘുടനെ पर ടകേൽത്തെ हुए, മുഖം കാലുകൾക്കിടയിൽ ഇങ്ങനെ കമിഴ്ത്തി വെച്ചുകൊണ്ട് ഏങ്ങി കരഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുകയാണ് ആ സ്ത്രീ. അങ്ങനെയാണ് ആ സ്ത്രീയെ ആര് കാണുന്നത്? ലേഖകൻ കാണുന്നത്. पड़ोस की दुकानों के तख्तों पर बैठे या बाजार में खड़े लोग घृणा से उसी स्त्री को संबंध में बात कर रहे थे. उस स्त्री का रोना देखकर मन में एक व्यथा सी उड़ी और उसके रोने का कारण जानने का उपाय क्या था. फुटपाथ पर उसके समीप बैठ रुकने में मेरी पोशा ही व्यवधान बन खड़ी हो गई. पड़ोस की दुकान के तख्तों पर बैठा या बाजार में खड़े लोग घृणा से उस स्त्री की और देखकर उस स्त्री के बारे में बातें करते रहते हैं. बाजार में कुछ लोग हैं, कुछ लोग वहां के दुकान के तख्ते पर बैठे थे और वहां कुछ खड़े थे. वे लोग क्या करते थे? उस स्त्री को नफरत की दृष्टि से देखकर, नफरत और घृणा हेट्रेड वेरुप पर नफरत से देखकर कुछ बातें करते रहते थे. उस स्त्री की रोना देखकर लेखक के मन में एक व्यथा सी उड़ी. इस स्त्री को रोने देखकर मेरे मन में, लेखक के मन में एक व्यथा उड़ी. पर उसके रोने का कारण जानने का उपाय क्या था? उस स्त्री के रोने का कारण जानने की इच्छा है, लेकिन वहां मेरा पोष एक बाधा पड़ा. फुटपाथ पर उसके समीप बैठ सकने में मेरी पोश ही व्यवधान बन खड़ी हो गई. उस स्त्री के पास बैठकर उनसे रोने के कारण पूछने में मेरा पोषक एक विघ्न बन गई. व्यवधान मीन्स विघ्न, बाधा. एक आदमी ने घृणा से एक तरफ धूकते हुए कहा, क्या जमाना है, जवान लड़के को मरे पूरे दिन ही नहीं बीता और रह बहिया दुकान लगा की बैठी है. वो उसमें से एक आदमी ने घृणा से धूकते हुए कहा, धूकना स्पीच, तुप्पा, धूकते हुए कहा, क्या कहा? क्या जमाना है,
ഇതെന്ത് ലോകമാണ്? ക്യാ ജമാന ഹെ? एक जवान लड़के को मरे पूरा दिन नहीं बीता. ഒരു ചെറുപ്പക്കാരനായ യുവാവായ ആൺകുട്ടി മരിച്ചിട്ട് ഒരു ദിവസം പോലും ആയില്ല. യഹ് ബെഹയ ദൂക്കാൻ ലഗാ കെ ബൈഠി ഹെ. ഈ ബെഹയ മീൻസ് നിർലജ്ജ്, ഈ നാണമില്ലാത്ത എന്ന് പറയത്തില്ലേ, നിർലജ്ജ്. അപ്പോൾ യഹ് ബെഹയ ദൂക്കാൻ ബനാക്കർ ബൈഠി ഹെ. അതാണ് उनके घर के एक जवान बेटा मरने से पूरा दिन नहीं हुआ, वह निर्लज्ज होकर यहाँ दुकान बनकर बैठा है. പറഞ്ഞ എന്താണ്? ഇവരുടെ വീട്ടിൽ ചെറുപ്പക്കാരനായ ഒരു ആൺകുട്ടി മരിച്ചിട്ട് ഒരു ദിവസം പോലും ആയില്ല. ഈ നാണമില്ലാത്തവൾ ദാണ്ട ഇവിടെ കടയും കൊണ്ടിരിക്കുന്നു. എന്ത് ലോകമാണ് എന്നാണ് ഒരാള് പറഞ്ഞത്. दूसरे साहब अपने दाढ़ी खुजाते हुए कह रहे थे, अरे जैसी नियत होती है अल्लाह भी वैसी ही बरकत देता है. दूसरे साहब अपने दाढ़ी खुजाते हुए, തന്റെ താടി തടയിക്കൊണ്ട് പറയാണ്, അരെ ജൈസി നിയത് ഹോത്തി ഹെ, വേ ക്യാ ഇരാദ കർത്തെ ഹെ, അവരെന്താണ് ആഗ്രഹിക്കുന്നത്, ഇസ്കാ ആശയ ക്യാ ഹെ. അല്ലാഹ് ഭി വൈസി ഹി ബർക്കത്ത് ദേത്താ ഹെ, ബർക്കത്ത് ദേന സൗഭാഗ്യ ദേന. അല്ലാഹ് ഇൻകോ ഏസാ സൗഭാഗ്യ ഇരാദ കർത്തേ ഹേ എന്ന് വെച്ചാൽ എന്താണ്? ഇവരെന്താണ് ആഗ്രഹിക്കുന്നത്, ഇവരെന്താണ് വിചാരിക്കുന്നത്? ദൈവം ഇവർക്ക് നല്ലത് കൊടുക്കുമെന്നാണോ വിചാരിക്കുന്നത് എന്നാണ് അതിന്റെ ആശയം. सामने के फुटपाथ पर खड़े एक आदमी ने दिया सलाई की तीली के कान खुजाते हुए कहा, अरे इन लोगों का क्या है? ये कमीने लोग रोटी के टुकड़े पर जान देते हैं और उनके लिए बेटा बेटी खजम लुगाई धर्म ईमान सब रोटी का टुकड़ा है. सामने के फुटपाथ पर एक खड़े एक आदमी ने दिया सलाई के तीली से कान खुजाते हुए कहा. എന്താണ് ദിയാ സലായി എന്ന് വെച്ചാൽ മാച്ച് ബോക്സിലെ സ്റ്റിക്കില്ലേ, ആ സ്റ്റിക്കിനെയാണ് തീലി എന്ന് പറയുന്നത്. അപ്പൊ മാച്ച് ബോക്സ് സ്റ്റിക്ക് കൊണ്ട് എന്ത് ചെയ്യുകയാണ്? അപ്പനെ ഖാൻ കുജാത്തെ ഹുയെ, തന്റെ ചെവിയിൽ ഇങ്ങനെ കറക്കിക്കൊണ്ട് പറയാണ്, അരെ ഈ ലോകോം കാ ക്യാ ഹെ, ഈ ആൾക്കാർക്കൊക്കെ എന്താണ്? ഈ ലോകോം കോ ക്യാ ഹെ? ये कमीने लोग रोटी के टुकड़े पर जान देते हैं. ये कमीने लोग, ഈ വൃത്തികെട്ട ആൾക്കാർ, റൊട്ടി കെ ടുക്കടെ per, റൊട്ടി കെ ടുക്കട എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? റൊട്ടി കഷ്ണം, അല്ലെങ്കിൽ റൊട്ടി കഷ്ണം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു ആഹാരം. റൊട്ടി കെ ടുക്കടെ per അപ്പന ജാൻ ദേത്താ ഹെ. ഒരു റൊട്ടി കഷ്ണം എന്ന് പറഞ്ഞാൽ അവർ ജീവൻ പോലും കളയും എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു ആഹാരത്തിന് വേണ്ടി ജീവിക്കുന്നവരാണ് എന്നാണ് ആ വാക്കുകൊണ്ടുള്ള അർത്ഥം. इनके लिए बेटा बेटी कसम लुगाई धर्म ईमान सब रोटी का टुकड़ा है. എന്താണ്? ബേട്ട ബേട്ടി, മകൻ മകൾ, കസം ലുഗായി, കസം എന്ന് പറഞ്ഞാൽ പതി, ലുഗായി പത്നി, ധർമ്മ ഈമാൻ അവർക്ക് മതം മനുഷ്യൻ, ഇങ്ങനെയൊക്കെ പറയുന്നത് ये सब क्या है? रोटी का टुकड़ा है. वे ये सब रोटी के टुकड़े के लिए करते हैं. परचून की दुकान पर बैठे लाला जी ने कहा. परचून की दुकान मीन्स दाल चावल ये सब बेचने वाले. സ്റ്റേഷനറി കട നമ്മൾ പറയത്തില്ലേ, സ്റ്റേഷനറി ഷോപ്പ്, അതാണ് परचून की दुकान. बैठे लालाजी ने कहा. लालाजी परचून के दुकान पर बैठे लालाजी ने क्या कहा? अरे भाई उनके लिए मरे जिए का कोई मतलब ना हो. उनके लिए मरे जिए का क्या मतलब है? അവർക്ക് മരിക്കുക ജീവിക്കുക എന്നൊക്കെ എന്താ അർത്ഥം? पर दूसरे के धर्म ईमान को तो ख्याल करना चाहिए. पर दूसरे के धर्म ईमान को तो ख्याल करना चाहिए. എന്നാൽ അവർക്ക് മരിക്കുകയോ ജീവിക്കുകയോ ഒന്നും ചെയ്യുന്നതിനൊന്നും അർത്ഥമില്ല. എന്നാൽ മറ്റുള്ളവരുടെ മതവും ആചാരത്തെയൊക്കെ ഇവരൊന്ന് മാനിക്കണ്ടേ, അതൊക്കെ ടേക്ക് കെയർ ചെയ്യണ്ടേ. जवान बेटे के मरने पर 13 दिन का सूद होता है. जवान बेटे के मरने पर 13 दिन का सूद होता है. और यहाँ सड़क पर बाजार में आकर खरबूजे बेचने बैठ गई है. जवान बेटे के मरने पर घर में 13 दिन का सूद होता है. सूद का अर्थ क्या है? किसी घर में किसी बच्चे के जन्म है तो किसी का मरने के समय है तो 13 दिन का सूदे है, छुआछूते. മലയാളത്തിൽ നമ്മൾ പൊല എന്ന് പറയും, അതാണ് ഹിന്ദിയിൽ എന്തോ സൂതം. അപ്പോൾ ജവാൻ ബേട്ട നല്ല ചെറുപ്പക്കാരനായ പുത്രൻ മരിച്ചിട്ട് 13 ദിവസം എന്തുണ്ട്? വീട്ടിൽ കൊലയുള്ളതാണ്.
पर वह हम सड़क पर बाजार में आकर खरबूजे बेचने बैठे रहे हैं। उनके घर में सूद है उनके घर में सूद है, लेकिन ये औरत क्या करते हैं, यहाँ बाजार में बैठकर खरबूजे बेचते हैं। उनके घर में सूद है, लेकिन ये औरत क्या करते हैं, यहाँ बाजार में बैठकर खरबूजे बेचते हैं। खरबूजे बेचकर बैठने से क्या होता है, बाजार में हजारों आदमी आते जाते हैं। कोई क्या जानता है कि इसके घर में सूदे है। बाजार में आने वाले लोग जानते नहीं उनके घर में सूदे है, उनके जवान बेटे मरने से पूरे दिन न होगा। लेकिन कोई उनके खरबूजे खा ले तो क्या होगा, कोई उनसे खरबूजे खरीद कर खाए तो क्या होगा, ईमान धर्म कैसा रहेगा, उनका ईमान धर्म कैसा रहेगा, അദ്ദേഹത്തിന്റെ ആചാരങ്ങളും മതമൊക്കെ എന്തായി പോകും. क्या अंगेर है. ഈ സ്ത്രീയുടെ വീട്ടിൽ ഒരു ചെറുപ്പക്കാരനായ പയ്യൻ മരിച്ചിട്ട് 13 ദിവസം അവർക്ക് കൊലയുള്ളതാണ്. പക്ഷെ അതൊന്നും ഓർക്കാതെയാണ് ഈ സ്ത്രീ എന്ത് ചെയ്തിരിക്കുന്നത്, ഈ ബാസാറിൽ വന്ന് ഈ ഖർബൂജ വിൽക്കാനായിട്ടിരിക്കുന്നത്. ഇത് വാങ്ങിക്കുന്ന അവരുടെ മതമോ ആചാരമോ എന്തെങ്കിലും ഇവര് ശ്രദ്ധിക്കുന്നുണ്ടോ, എന്താണ് ഇങ്ങനെ എന്ന് വ്യംഗ്യരൂപത്തിലാണ് ആര് പറയുന്നത്, ലാലാജി പറയുന്നത്. इस कहानी में उस औरत की रोने का कारण हम नहीं जानते हैं, वह हमें अगले वीडियो में देख ले. धन्यवाद. शुभ दिन.